तुमची इच्छा असेल तर. तर हा किल्ल्याचा पूर्व दरवाजा आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर आपण किल्ल्यात प्रवेश केला असं म्हटलं तरी चालेल. किल्ल्यात गेल्यानंतर आपल्याला खूप वास्तू दिसून येतात. काही व्यवस्थित आहेत आणि काही थोड्याशा पडलेल्या आहेत. पुढे गेल्यानंतर इथे दारुगोळा कोठार लागते. चला तर बघूया मध्ये जाऊन. खूप आहेत पण वास्तू पूर्ण व्यवस्थित आहे बघितली तर. दारू कोठाराच्या पुढे गेल्यानंतर एक भुयार लागते. भुयाराचा मार्ग असा बनवला आहे की कोणाला दिसून पण येणार नाही. हा रस्ता पुढे जाऊन एका बुरुजावर लागतो. शत्रूपासून संरक्षणासाठी बुरुजावर 12 तोफा होत्या महाराजांच्या काळात असं म्हणतात. इथून सहजासहजी एवढा दिसून येईल. विजयदुर्ग हा जलदुर्गांची राजधानीच होती महाराजांच्या वेळेस आणि हा तानाजी आगऱ्यांचा राजदरबार होता तेव्हा होते. इथे पुढे जाऊन आपल्याला एक भवानी मंदिर आणि साहेबांचा ओटा आणि क्वीन पॅलेस दिसून येईल पुढे जाऊन. विजयदुर्गाबद्दल सांगायचं झालं तर खूप विशेष गोष्टी आहेत. हा किल्ला असा आहे की महाराजांनी स्वतः भगवा ध्वज फडकावला होता. साहेबांचा ओटा याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे 18 ऑगस्ट 1868 सर लाईकरने इथे हिलियमचा शोध लावला आणि तेव्हापासून विजयदुर्गाला हिलियमचं पाळणाघर असेही म्हणतात. हा किल्ला शत्रूला जिंकण्यासाठी खूपच अवघड होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात एक जाडजूड भिंत बांधली होती. ती इतकी खोल होती की ओहोटीच्या वेळेसही दिसून येत नव्हती. त्यामुळे इंग्रजांनाही हा किल्ला जिंकण्यासाठी अशक्यच होता. पुढे गेल्यानंतर आपल्याला मोठा हौद दिसून येतो. यात पाणी जिरावू नये म्हणून शिसं ओतलं होतं. पुढे जाऊन हा किल्ला इंग्रजांच्या हातात होता म्हणून फारशा वस्तू व्यवस्थित आहेत. विजयदुर्गाला असे छोटे चोर दरवाजे आहेत ते समुद्रात निघतात आणि ते यांचा वापर छोट्या बोटी मधून साहित्य किल्ल्यामध्ये आणण्यासाठी होत असत. आणि किल्ला म्हटला की चोर दरवाजा येतोच. राजांनी या किल्ल्याला तिहेरी तटबंदी केली आहे. आधी हा फक्त बालेकिल्लाच होता आणि घरच्या रस्त्याला येताना अशा देवगडच्या आंब्याच्या बागा दिसल्या, बघून भारी वाटलं. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. बघत राहा ट्रॅव्हलर बघ.